नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही आपली बॅग घेते आणि कावेरीच्या घरी म्हणजे आपल्या माहेरी येते. दरवाजा वाजवते तर मंगला मावशी म्हणते की शेजारच्या काकू असतील ह्या वेळेला. पंकज दरवाजा उघडतो तर रमाला बॅग घेऊन आणि रडताना बघून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण खूप घाबरतात. कावेरी विचारते की अगं रमा, काय झाले, इतक्या अचानक कशी आली तू? तेव्हा लगेच मंगला मावशी रमाला पाणी पिण्यासाठी देते, पण रमा पाणीसुद्धा पित नाही. पंकज विचारतो की त्या शशीने तुला त्रास दिला की काय आणि त्याला दाखवतोस आता? तर मंगला मावशी म्हणते की आओ, एकदा काय झाले ते तरी नीट ऐकून घ्या. तेव्हा कावेरी विचारत असते की अगं रमा, काय घडले तिकडे? तर रमा म्हणते की आई, मी चुकले. मी यांच्यावर खूप विश्वास ठेवला होता, पण यांचं माझ्यावर खरं प्रेम नाही. त्यांनी माझ्यावर लग्न करून माझ्यावर दयाच केली आणि ते फक्त तडजोड ही करत होते. त्यांचं खरं प्रेम तर हे रेवावर आहे. तर ते ऐकून कावेरी, मंगला मावशी, पंकज यांना खूप मोठा धक्का बसतो आणि कावेरीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते. कावेरी विचारते की अगं रमा, तू हे काय बोलतेस? रमा म्हणते की खरं ते आहे तेच बोलते, कारण त्यांचं अजूनपर्यंत रेवावरच प्रेम आहे. तर रमा कावेरीच्या मांडीवर डोके ठेवून खूप रडत असते आणि कावेरी आणि मंगलमावशी यांच्यासुद्धा डोळ्यात खूप पाणी येते. त्यानंतर इकडे रमा घरातून निघून गेली म्हणून शशिकांत, रेवा आणि पार्वती आजी त्याचा आनंद लुटत असतात. पार्वती म्हणते की आपले कित्येक दिवसाचे हे स्वप्न आज पूर्ण झाले. तेव्हा लगेच रेवा म्हणते की आई आजी, खरंच तुम्ही किती छान अशी ॲक्टिंग केली. तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो असतो, माझी आई जर नटी असती तर पूर्ण फिल्म सिटीही तिने हादरून टाकली असती. तर पार्वती आजी म्हणते की पुरे झाले आता कौतुक. फायनली ती रमा या घरातून तर गेलीच, पण आता ती अक्षयला डिहोचे ते पेपरसुद्धा पाठवणार आणि रेवा या घरची सून लवकरच होणार, म्हणून त्यांना सर्वांना खूप आनंद होतो आणि ते मस्तसे बियरचा आनंद एन्जॉय करत असतात. रेवासुद्धा खूप खुश होते आणि लवकरच मी या घरची सून होणार. तर शशिकांत म्हणतो की आपण या सेलिब्रेशनसाठी मस्त असा डान्स करूयात. तर पार्वती आजी म्हणते नको, आपण शांतपणे हे सेलिब्रेशन याचा आनंद व्यक्त करूयात. घरात मध्ये स्मशान शांतता आहे आणि आपण जर असा डान्स केला तर आणि आपण जर नाचलो तर किती वाईट दिसेल. तर शशिकांत हा आपण वाईटपणे म्हणजे उदासपणे हे सेलिब्रेशन साजरे करूयात असे रेवा आणि पार्वती आजीला म्हणतो. म्हणून आनंदाने ते बियर पिऊ लागतात. त्यानंतर इकडे अक्षयला प्रत्येक रमाच्या त्या बोलण्याची आठवण होत असते आणि त्याला खूप टेन्शन आलेले असते. सीमा म्हणते की अक्षय, आता तू काय करायचे ठरवले? तेव्हा अक्षय म्हणतो की आई, मला काही सुचत नाही, मी काय करू? भूतकाळामध्ये जी माझ्या हातून इतकी मोठी चूक झाली, मी रमाला सांगण्याचा वारंवार प्रयत्न करत होतो, पण आत्ता ती वेळ नाही असे सांगून ते सांगायचेच राहिले. खूप मोठी अशी चूक माझ्या हातून झाली आणि आता मी काय करू तेच मला समजत नाही. तर सीमा म्हणत असते की अरे जा, तू तिला एकदा परत घरी घेऊन ये. तर अक्षय रडत म्हणतो की कसं जाऊ, आणि कधी कधी मी तिला सांगायचा प्रयत्न जरी केला असला तरी मनात असे वाटायचे, जर मी रमाला हे सर्व सांगितले तर ती कशी रिॲक्ट होईल आणि ती जर मला सोडून गेली तर काय होईल, या भीतीने मी तिला सांगितले नाही. पण आता तीच गोष्ट झाली की रमा मला सोडून गेली. सीमा म्हणते की ती खूप समजूतदार मुलगी आहे, तू तिला प्रेमाने समजव, ती सर्व काही ऐकेन. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की ते म्हणतात नाही, कुठलंही सिक्रेट जास्त वेळ लपून राहू शकत नाही, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते लोकांसमोर येतच असते. तेव्हा अक्षय लगेच उठतो आणि सीमाला म्हणतो की रमा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती असल्यामुळे मी तिला परत आणण्यासाठी जातो. म्हणून अक्षय तिथून रमाच्या घरी म्हणजे कावेरीच्या घरी निघून जातो. त्यानंतर रमा गेल्यामुळे जान्हवी खूप रडत असते. आरती तिला समजावते की रमा परत येईल, जान्हवी वहिनी रडू नका. आनंद म्हणतो की जान्हवी, आज पहिल्यांदा घरातील कुणासाठी तुला रडताना मी बघितले. रमाच्या जाण्याने तू खूप हर्ट झाली, पण आपण काय करणार, शेवटी रमा निघूनच गेली ना. तर जान्हवी म्हणत असते की हो, मी रमाला खूप त्रास दिला, तिच्या 2 वेण्यावरून मी तिला खूप काही बोलले, पण त्याच रमाने मला कुटुंबाचे महत्त्व काय असते ते शिकवले. मी रमाशी खूप वाईट वाटले, या गोष्टीचा मला खूप त्रास होतो असे जान्हवी रडतच बोलत असते. तर रमाकांत काका म्हणतात की हो, रमा एकमेव अशी आपल्या घरामध्ये व्यक्ती होती की जी सर्वांना समजून सुद्धा घ्यायची आणि अन्याय जर झाला तर त्याविरुद्ध ती आवाज सुद्धा उठवायची. तो
तोपर्यंत आपल्या घरामध्ये अन्याय करणारे आणि अन्याय सहन करणारे असे 2 गट होते. परंतु आता रमा जर आली नाही तर या घराचे 2 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अक्षयने रमाला घेऊन यायलाच हवं. त्यानंतर इकडे अक्षय गाडीतूनच येत असतो आणि त्याला रमाला मी तुला काहीतरी सांगणार हे सर्व क्षण त्याला आठवत असतात. त्यानंतर इकडे कावेरी रमाला समजावते की अगं बाळा, तो भूतकाळ होता, तो इतकी धरून का बसलीस. तेव्हा रमा म्हणत असते की नाही आई, तो भूतकाळ नव्हता आणि तो वर्तमान काळ असो किंवा भविष्य काळ असो, पण मला इतकंच माहिती आहे की नात्यात जर खोटेपणा असेल तर ते नातं जास्त दिवस टिकत नाही. आणि यांनी मला सांगितले नाही म्हणजे यांच्या मनात सुद्धा काहीतरी असेलच, असे रमा रडतच म्हणत असते. कावेरी म्हणते की अगं बाळा, असे काही नाही. तेव्हा रमा म्हणते की अगं आई, तुला काय माहिती, तू त्यांची बाजू का घेत असते. त्यावर लगेच मंगला मावशी म्हणते की मला हे सर्व माहिती होते. पंकज काका म्हणतात की हो, मला सुद्धा माहिती होते. तर ते ऐकून रमाला तर धक्का बसतो आणि रमा लगेच कावेरीला विचारते की आई, तुला सुद्धा माहिती होते का ग. तर कावेरी ही घाबरल्यासारखी होते आणि खाली मान घालते. कावेरीच्या शांत राहण्यातच रमाला तिचे उत्तर मिळते. त्यानंतर इकडे शशिकांत हा पार्वती, आजी आणि रेवाला म्हणत असतो की त्या रमाला मी सोडणार नाही. नैनाच्या बाबतीत सुद्धा तिने खूप ढवळाढवळ केली आणि एकदा तिच्या त्या डिव्होर्स पेपरवर सह्या झाल्या तर तिला मी कसा बेघर करतो ते तुम्ही बघतच राहा. तर पार्वती आजी म्हणते की आता सर्व काही हे चांगलेच होणार. तेव्हा शशिकांत म्हणतो की रेवा, बाहेरून काहीतरी मस्त असे खाण्यासाठी मागव. तर रेवा म्हणते की मी बाहेरून खाण्यासाठी मागवले असते, पण घरामध्ये इतकं हे दुःखाचं वातावरण आहे त्यामुळे कसे मागवणार. तर शशिकांत म्हणतो की पण गोडधोड तर व्हायलाच हवं. तेव्हा पार्वती आजी म्हणते की रेवा, तू स्वयंपाकघरात जा आणि काहीतरी तेथे खाण्यासाठी गोडधोड असेल ते घेऊन ये. रेवा लगेच किचनमध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे रमाला आणखीनच धक्का बसतो, कारण रेवा आणि अक्षयचं ते प्रपोजचं सर्वांना माहिती होते, तरी सर्वांनी सुद्धा तिच्यापासून लपून ठेवले. रमा म्हणत असते की माझ्या आईनेच हे सर्व लपून ठेवले, मग मी दुसऱ्याकडून काय अपेक्षा करणार, त्यामुळे आता मी इथे सुद्धा नाही राहू शकत, असे रमा म्हणते. मंगला मावशी म्हणते की अगं बाळा, समजून घे, आम्ही तुला का सांगितले नसेल, कारण तुझ्या सुखी संसारात आम्हाला मिठाचा खडा नव्हता टाकायचा ग. तर रमा जोरात ओरडते आणि रडतच म्हणते की पण तुमच्या मनामध्ये हे विचार नाही आला का, जेव्हा मला ही गोष्ट समजेल तेव्हा माझी काय अवस्था झालेली असेल. ती आणखीनच रडत असते. कावेरी म्हणते की बाळा, मनाला इतकं नको लागून घेऊ, फक्त जावई बापूंचं तुझ्यावरच प्रेम आहे. तेव्हा रमा म्हणते माझं नवऱ्याशी माझ्याशी नाही तर दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, त्याला माझ्याशी नाही तर दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे होते. ती गोष्ट मी माझ्या मनाला नको लावून घेऊ का, त्याने मला काहीच फरक पडणार नाही असे मी माझ्या मनाला समजावू का. म्हणून रमा कामेरी, मंगला मावशी आणि पंकज यांना सुद्धा बोलू लागते. येथे सुद्धा माझ्या हक्काचं कोणी नाही, मला या घरामध्ये नाही राहायचे. म्हणून रमा दरवाजा उघडते आणि तेथून जायला निघते तर समोर अक्षय आलेला असतो. अक्षयला बघून रमाला तर आनंद होतोच, कावेरी आणि मंगला मावशी, पंकज यांना सुद्धा खूप आनंद होतो. तर रमा अक्षयला सांगू लागते की अहो बघा ना, आई सुद्धा माझ्याशी खोटं बोलली. पण रमा पुन्हा बोलायची थांबते. तेव्हा अक्षय रमापुढे हात जोडतो आणि रमा प्लीज आपल्या घरी चल, आता मी तुला सर्व काही सांगत जाईल, इथून पुढे काही तुझ्यापासून लपवणार नाही, पण प्लीज आपल्या घरी चल ग रमा. अक्षयचे ते प्रेम बघून आणि त्याची ती अवस्था बघून कावेरी, मंगला मावशी आणि पंकज यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते. मंगला मावशी म्हणते की अगं रमा, बघ ना किती प्रेम आहे जावई बापूंचे तुझ्यावर आणि त्यांची अवस्था बघ कशी झाली तुझ्यासाठी. पंकज काका म्हणतात की अगं रमा, आत्ता तरी राग सोड, बघ ग ते तुझ्या पुढे हात पसरवतात आणि तुझी विनवणी करतात. त्याचवेळी रमाला मात्र पुन्हा तो फोटो फाडलेले आणि तो फोटो जोडल्याचे क्षण आठवतात. ते क्षण आठवल्यानंतर रमा पुन्हा दरवाजा लावून घेते. तर अक्षय म्हणतो की रमा प्लीज दरवाजा उघड, मला तुझ्याशी बोलायचे ग. म्हणून तो रमाची विनवणी करत असतो. रमा म्हणते की मी दरवाजा नाही उघडणार आणि ती सुद्धा खूप रडत असते आणि मंगला मावशी, कावेरी यांच्या सुद्धा डोळ्यात खूप पाणी येत असते. अक्षय म्हणतो की जोपर्यंत तू दरवाजा उघडत नाही तोपर्यंत मी वाट बघेल, जगाच्या अंतापर्यंत तुझी वाट बघत राहील. पंकज काका म्हणतात की रमा, ते या घरचे जावई बापू आहेत, आपल्याला जे काही बोलायचे ते 4 भिंतीच्या आतमध्ये बोलू, उगाच जगाला कशाला तमाशा दाखवतेस ग, आणि प्लीज त्यांना आतमध्ये घे ना. म्हणून सर्वजण विनवणी करू लागतात. तेव्हा रमा म्हणते की मी दरवाजा नाही उघडणार आणि या घराचे दार त्यांच्यासाठी आता इथून पुढे कायमचे बंद झाले असे म्हणते.
आणि माझ्या मनाचे दारसुद्धा त्यांच्यासाठी बंद झाले. म्हणून रमा खूप रडत असते आणि तिला पार्वती आजीला विरोधात जाऊन अक्षय तिची कशी साथ देत होता हे सर्व क्षण तिला आठवतात. त्यानंतर इकडे अभि हा रेवाकडे किचनमध्ये येतो आणि रेवा, मी तुला सांगितले होते की ते फोटोचा तू दुरुपयोग करू नको, पण तू हे काय करून ठेवले. तेव्हा रेवा म्हणत असते, अरे मी काहीच केले नाही आणि वाऱ्याची झुळूक आली, मी ते फोटो बघत होते, पण तो फोटो कधी कुठे रमाकडे जाऊन पडला, मला खरंच याबद्दल काही माहिती नाही आणि मी असा का करेल असे ती मुद्दाम खोटं बोलत असते. अभि म्हणतो की तो फोटो मी तुला द्यायला नको होता, तो फोटो मी जाळून किंवा फाडून टाकायला हवा होता, म्हणून अभिला सुद्धा खूप पछतावा येत असतो. तर रेवा नाटक करत म्हणते की हो, तो फोटो आपण तेव्हाच जाळायला हवा होता आणि आता मला या विषयावर नाही बोलायचे, कारण आई आजीच्या तब्येतीची काळजी घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे, त्यामुळे मला आता त्यांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावे लागणार, म्हणून रेवा तेथून जायला निघते. त्यानंतर इकडे कावेरी आणि मंगलमावशी रमाला दरवाजा उघडण्यासाठी सांगत असतात की बाळा, हे बरे दिसत नाही, ते या घरचे जावई बापू आहेत. रमा म्हणते की नाही, मी दरवाजा नाही उघडणार, ते वाट बघतील आणि निघून जातील. अक्षय म्हणतो की नाही, मी तुझी जगाच्या अंतापर्यंत वाट बघेल, मी कुठेही जाणार नाही. तर रमा खूप रडत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय म्हणतो की रमा, असे वागून काय होणार ग. रमा म्हणते की फार तर फार मी मरून जाईल. अक्षय म्हणतो की रमा, असे नसते बोलायचे ग. रमा म्हणते की आता माझ्यावर तुमचा हक्क नाही राहिला. तर रमा ही सीमाला फोन लावते आणि प्लीज यांना फोन करून तुम्ही घरी बोलावून घ्या असे सांगते. तर रमाला सुद्धा खूप रडू येत असते आणि अक्षय दरवाजातच रमाच्या बसून वाट बघत असतो. तेव्हा आता अक्षय आणि रमा परत कधी लवकरच गैरसमज मिटून एकत्र येतात ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.